सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 7 नोव्हेंबर 2025 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल। आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका 15 नोव्हेंबर पर्यंत जाहीर होण्याची शक्यता। जिल्हा परिषद पंचायत समित्यांसाठी 15 नोव्हेंबर पर्यंत आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे। 15 डिसेंबर ते 30 डिसेंबर दरम्यान मतदान होण्याची शक्यता आहे। जिल्हा परिषद पंचायत समिती गट आरक्षण जाहीर झाल्यामुळे इच्छुकांनी संपर्क मोहीम गतिमान केली आहे। राजकीय पक्षांच्या बैठकाही सुरू झाल्या आहेत। मग या जिल्ह्यातील सर्व नगरपालिका एकत्र लढणार, साताऱ्यातील संयुक्त बैठकीत एकमुखी निर्णय। महाराष्ट्र विकास आघाडी जिल्ह्यातील सर्व नगरपालिका एकत्र लढणार आहे। साताऱ्यातील संयुक्त बैठकीत हा एकमुखी निर्णय घेण्यात आला। सातारच्या नगराध्यक्ष पदासह सर्व 50 जागा लढण्याचाही निर्धार यावेळी करण्यात आला। ही बैठक राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी भवन येथे पार पडली। मकरंद पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे स्थानिक आघाड्यांचे सर्वाधिकार। राष्ट्रवादीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत मकरंद पाटील यांच्याकडे जिल्हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे स्थानिक आघाड्यांचे सर्वाधिकार देण्यात आले आहेत। जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका पक्षाच्या निवडणुकांसंदर्भात निर्णयाचे सर्वाधिकार मकरंद पाटील घेतील। या बैठकीला खासदार नितीन पाटील, उदयसिंह पाटील, प्रदीप विधाते, अनिल देसाई, नितीन बरगुडे पाटील, मनोज पोळ, सुरेंद्र गुदगे, दत्तानारायण ढमाळ उपस्थित होते। भ्रष्टाचारांची पैशाची भूक भागेना, सातारा व दहिवडीत अँटी करप्शनची दोघांवर कारवाई। गेल्या आठवडाभरापूर्वी जिल्हा परिषद मध्ये महिला वरिष्ठ सहाय्यक हिच्यावर कारवाई करण्यात आली होती। त्यानंतरही भ्रष्टाचारांची पैशाची भीक भागेना। राहुल आनंदराव महालिंगे वय 25 राहणार कोळकी तालुका फलटण या लाईनमनवर 5,000ची लाच घेताना कारवाई करण्यात आली आहे। त्याने व्यावसायिक विद्युत कनेक्शन जोडण्याकरता 5,000ची लाच स्वीकारली। ही कारवाई दहिवडी येथे झाली। प्रदीप सर्जेराव सावंत वय 40 राहणार सावंतवाडी पोस्ट आंबोडे बुद्रुक तालुका सातारा या लिपिकावर साताऱ्यात कारवाई करण्यात आली। त्याने 1500 रुपयांची लाच स्वीकारली। जिल्ह्यात ट्रॅक्टरवाल्यांची धोकादायक ऊस वाहतूक सुरू। सातारा जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे। ऊसतोड केल्यानंतर ऊसाची वाहतूक करताना ऊसाच्या भरलेल्या ट्रॉलीला रस्त्यावर धोकादायक सेतू उभा केल्याने अपघात होण्याची शक्यता आहे। तसेच ट्रॉलीने ऊसाची वाहतूक करताना रिफ्लेक्टर न लावल्यामुळे नागरिकांना अपघाताचा धोका संभावतो। तरी वाहतूक पोलिसांनी आणि परिवहन विभागाने धोकादायक ट्रॉल्या यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे। नगरपालिकेसमोर एसटी बंद पडल्याने वाहतुकीची कोंडी। सातारा नगरपालिकेसमोर वर्दळीच्या ठिकाणी एसटी बंद पडल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली। अचानक एसटी बस रस्त्यात थांबल्याने वाहनचालकांना वाहन काढताना कसरत करावी लागते। एसटी महामंडळाने सुस्थितीत असलेल्या बसेस सोडाव्या, दोषपूर्ण बसेस रस्त्यावर चालवू नयेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे। लिंब तालुका सातारा येथे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला ठोकले टाळे। लिंब तालुका सातारा ग्रामपंचायतीमध्ये गैरव्यवहार झाला असून याबाबत सखोल चौकशी करावी अशी मागणी करत लिंब ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकले। या आंदोलनामुळे अवघ्या अर्ध्या तासात ग्रामपंचायतीमध्ये विस्तार अधिकारी हजर राहून त्यांनी ग्रामस्थांची चर्चा केली। गैरव्यवहाराच्या प्रकरणांची चौकशी करण्यात यावी व संबंधित अधिकाऱ्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी विस्तार अधिकाऱ्यांकडे केली आहे। सैदापूर तालुका कराड येथे चायनीज सेंटरला आग, लाखोंचे नुकसान। सैदापूर तालुका कराड येथे ओम साई कॉम्प्लेक्स इमारतीत मंगळवार रात्री चायनीज सेंटरला आग लागली। त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले। याबाबत ज्ञानेश्वर कुंभार यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। रुई तालुका कोरेगाव येथे 2 म्हशींची चोरी। रुई गावच्या हद्दीत 50,000 रुपये किमतीच्या 2 मोरा जातीच्या म्हशींची चोरी झाली आहे। या प्रकरणी गिरीश चंद्रकांत वायदंडे यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। सुरोडी तालुका फलटण येथे रेल्वे फाटक उभारण्याची वाहन चालकांची मागणी। फलटण तालुक्यातील सुरोडी गावातून जाणाऱ्या फलटण रेल्वे मार्गावर गावातून पालखी महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर रेल्वे फाटक उघडण्याची मागणी दिवसेंदिवस तीव्र होत आहे। या रेल्वे मार्गावर मागील 4 वर्षापासून रेल्वे वाहतूक सुरू झाल्याने नागरिक, वाहन चालक आणि ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। मेड इन सातारा बॅग। सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग। संपर्क 9594 415 115। ललित टेलर्स, लुक गुड फील गुड। शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा। अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।